इराण इस्रायल युद्धामुळे आता शेअर बाजारातही हाहाकार उडाल्याचं दिसतंय। भारतीय शेअर बाजारावर युद्धाचा मोठा परिणाम झालाय। सेन्सेक्स आज 1352 अंकांनी गडगडलाय आणि त्यामुळे शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांचे अंदाजे 8.5 लाख कोटी रुपये हे बुडाल्याचं आता बोललं जातंय। गेल्या 10 दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होतीये। फक्त भारतीय शेअर मार्केटवरच नाही तर जगातल्या इतर शेअर मार्केट्सवर सुद्धा याचा मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। GDP growth is not what we have estimated. In that event and in that case, it has impact on the overall corporate India and corporate earnings and corporate top lines. And if they come down because of these inflationary energy prices, then certainly the markets will come down. So it is nothing to do with the current macro, as I've been repeatedly telling, that current macro or the corporate India, but due to geopolitical scenario in West Asian, which is now resulting in high crude oil prices, which can have a huge negative impact on our economy. आखाती देशांसह जगभरामध्ये सांगली जिल्ह्यातनं डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते, पण यंदा ऐन हंगामात आखाती देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असल्या कारणामुळे डाळिंब निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे। JNPTमध्ये डाळिंबाचे 150 ते 200 कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत। डाळिंबाचे भाव आतापर्यंत चांगले होते। आता या 4 दिवसात भाव डाळिंबाचे 40-50 रुपये रेटने उतरले। मार्केटला आवक जवळजवळ 400-500 टोटल मुगा कॅरेट येत होते, आता 1200-1300 आसपास कॅरेट यायला लागले। म्हणजे आवक वाढली या 4 दिवसात। बाहेर रेट कमी झाल्यामुळे इथं मार्केटला आवक वाढायला लागली। व्यापारी नवीन जो माल घेणार आहे तो घेईना झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम झालाय। जवळपास 40-50 रुपयानं रेट रिवर्स झालेत। आता जे 250 रुपये, 260 रुपये, 270 रुपये जे रेट होते ते आता 180, 90 रुपये, 170 रुपये, 200 रुपये असे रेट आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांवर बराच परिणाम झालेला आहे त्याचा। आणि यावर काहीतरी तोडगा सरकारने आणि त्या संबंधित यंत्रणेने काढावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।